नमस्कार मैत्रिणींनो, असं झालं का तुम्ही जायच्या अगोदर तुमचं कस्टमर येऊन थांबलं. माझं कस्टमर अर्धा तास बाहेर वेट करत होता आणि मग फायनली ते आतमध्ये आले आणि त्यांचे डिझाईन सिलेक्ट केले. डिझायनर ब्लाऊज होते त्यांचे नवरीचे, तर ब्रायडल लुक करायचे होते त्यांना, तर त्यांच्या डिझाईन सिलेक्ट झाल्या. आणि मग माझ्या दुकानाची अवस्था बघू शकता. मग मी ठरवलं चला आपले दुकान पण आवरून घेऊया. त्यांच्या डिझाईनमध्ये भरपूर वेळ गेला माझा आणि मग मला हे दुकान आवरायचं होतं. मग मी झाले एकदम फास्ट, जसं रोबोट काम करते ना तसंच रोबोटसारखं मी काम करायला लागले एकदम फास्ट. आणि बघा तुम्ही बघू शकता माझ्या कामाची स्पीड. आणि हे एक टेलरच्याच अंगात ही कला आहे, जो की फाडून ब्लाऊज शिवू शकतो आणि त्याचा कचरा पण उचलू शकतो, हो की नाही. तर एवढं सगळं मला दुकानावरायचं. तेवढ्याच माझं कस्टमर आलं जे की त्यांची साडी पिको फॉल झालीच नव्हती. आणि मग मी त्यांना असंच बातोबातोमध्ये पटवलं आणि त्यांना सांगितलं की मी आता तुम्हाला नंतर येते अर्ध्या तासात. तर कस्टमर पण खूप म्हणजे छान होतं आणि फर्स्ट टाईम माझ्याकडे आलेलं होतं, पण तरी पण त्यांनी ऐकलं आणि मला त्यांनी वेळ दिला थोडासा. थँक्यू सो मच. कधी कधी कस्टमर असे असतात ना एकदम मजेदार. तर खूपच छान कस्टमर आहेत माझे. नवीन कस्टमर असले तरी का नाही ॲडजस्ट करतात थोडंफार. मग माझ्या लेस अशा व्यस्त पडलेल्या असतात त्या सगळ्या वरती ठेवून दिल्या. मशीन साफसफाई केली आणि जो कचरा वगैरे जो माझा होता चिंध्या चांद्या त्या सगळ्या भरून ठेवल्या मी. आणि सगळं माझे कपडे वगैरे इकडं तिकडं पडलेलं असतं व्यस्त होते, कारण रात्री मला वेळच नाही भेटला. आणि म्हटलं चला दुकानात हे ब्लाऊजच्या याच्यावर का नाही खूपच धूळ बसली. आणि हे ब्लाऊज कोणाकोणाचे आहेत त्यांनी पटकन घेऊन जावा प्लीज. माझ्या सगळ्या स्टुडंटला वगैरे काळजी असते, माझे जे फॉलोअर्स आहेत त्यांना पण काळजी असते, जे सबस्क्राईब आहेत त्यांना पण काळजी असते. त्याच्यामुळे ते झटकीत बसावं लागते मला. आणि माझ्याकडे दररोज येतात ब्लाऊज भरपूर, जातात ब्लाऊज भरपूर, पण तरी तुम्ही काळजी नका करू मैत्रिणी. लगेच जाणारच आहे आता मी. त्यांच्या मेसेज पोहोचला आहे त्यांच्यापर्यंत की ब्लाऊज घेऊन जावा. ओके, तर चला आता मी एवढी साफसफाई करून घेते अगोदर. आता इकडचं साफसफाई केली, आता इकडची राहिली. ब्लाऊज वगैरे सगळं व्यवस्थित लावते, कारण काय ना माझे 2 मुलं आहेत ना, ते 2 मुलं ना मी किती दुकान आवरू द्या तरी पण ते आले ना अस्तव्यस्त करून टाकतात. आणि माझं काम तर असं आहे की का नाही कचऱ्याशिवाय तर विषयच नाही. कचरा झाल्याशिवाय माझं कामच होत नाही. कारण काय ना माझं लक्ष्मीच्या याच्यात आहे, त्याच्यामुळं मला तो कचरा लागतोच दुकानामध्ये. आणि मग मी असंच साफसफाई करून घेते. तरी पण म्हटलं चला आता एक दिवस आपल्या दुकानाला कलर द्यायचाच आहे. पण बघा मी एवढं स्वच्छता केली. माझी दुकान कशी होती आणि आता कशी झाली तुम्हीच बघा बरं. मग एवढं टॅलेंट आहे का कोणामध्ये? एक टेलरमध्येच आहे. चिंध्या पण करतो, साफसफाई बी करतो, गिराईक हँडल करतो, ब्लाऊज शिवून देतो. मग अजून किती कला पाहिजे अंगामध्ये? तर एवढं सगळं मी आवरून घेतलं आणि मग मी ठरवलं चला आता एवढं सगळं साफसफाई झाली. माझी जी खुर्ची नाही त्याचं सगळं थोडंसं असं कपड निघलं होतं, त्याच्यामुळे मग मी व्यवस्थित केली. कारण काय आहे ना, अहो भाई आपले फॉलोवर झाले 19,000 आणि तुमचा सगळ्याचा सपोर्ट आहे, त्याच्यामुळं मला असं वाटतं हे तर पण आपल्याला सक्सेस नक्कीच भेटणार आहे. तर म्हटलं चला झाडूपोछा करून घेऊया. तर पुसून घेते. तुम्हाला असं वाटलं की संपदा टेलर पुसून काढत असेल दुकान म्हणून वाटतं का तुम्हाला? तर बघा मी पुसून काढते. माझे स्वतः दुकान एकदम स्वच्छ करते. कारण काय ना मला दुसऱ्याने काम केलेलं आवडत नाही, त्याच्यामुळे मी माझं दुकान स्वच्छ करत असते. तेवढ्यात गिराईक आलं, त्यांना दोरे दिले आणि मग परत मी माझ्या कामाला लागली. तर बघा किती क्लीन केली दुकान माझी मी. एवढं क्लीन कोण करून देईन का सांगा बरं तुम्हाला. मग मी एवढं स्वच्छ केलं मस्त दुकान. आणि मग मी ठरवलं चला आता तिकडून पाणी आणावं, कारण काय मला बाहेर पाणी मारायला आणायचं होतं. तर थोडंसं दूर आहे, पण कॅमेरा पण तसंच ठेवला होता. कारण काय ना मी विसरलेच ते बंद करायचं. आपण म्हटलं चला आता पाणी मारायला घेऊन आले. मग म्हटलं चला तुम्हाला दाखवा मी पाणी मारते की नाही. खरंच बघा बघितलं ना किती साफसुथरं करावं लागतं. एकदम दुकान स्वच्छ आणि क्लीन झाली. सगळे लोक बघत असतात जेव्हा मी दुकान साफसफाई करत असते तेव्हा. 4 लोकांनी बघितलं पाहिजे बाई, असं तरी राहायला पाहिजे, हो की नाही. माझं दुकान आलं ना कधी एखाद्यास माझं मन बदललं. तर हे बघा आजीबाई आल्या होत्या, माझे मिस्टर येऊन थांबले मला घेण्यासाठी. ब्लाऊज टाकायला आजीबाई आल्या आणि मग चालले घरी. मला आजचा व्हिडिओ कसा वाटला मला तेही कमेंटमध्ये सांगायचं आहे. माझे मिस्टर ऑलरेडी येऊन बसले होते, मला घरी जायचं होतं त्याच्यामुळे. तर व्हिडिओ जर आवडला असेल तर त्या चॅनलला प्लीज सबस्क्राईब करून घ्या. आणि असेच नवीन व्हिडिओ बघा. व्हिडिओ कसा वाटला तेही मला तुम्ही नक्की सांगायचं. आणि कारण काय ना मला घरी जाताना भरपूर कामं होते. तर जाता मला सामान घ्यायचं होतं, किराणा घ्यायचा होता. तर व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. बाय बाय.